आसमां के सूरज का, आसमां के सूरज का गुरूर निकला है, उजाला इस तरह भरपूर निकला है। भीम जयंती आई तो ऐसा लगता है अंधेरी रात के सीने से। नागिन आहे, वाघीन आहे, नाही म्हणलं म्हटलं का नाही? हो म्हणलं. वा रे वा. म्हणून तर माहिती जात आहे. दिसते का तुम्हाला कशी वाघीन? नाही का नागिन दिसते? अरे चष्मा लावून दिसत नाही भाऊ. आणि म्हणून म्हणायचं आहे नागवंशीय नागाचा वंशज आहो मी, कारण आमचा वंशज नागाचा आहे. नागवंशीय नागाचा वंशज आहो मी आणि तथागत बुद्धाचा उपासक आहो मी. अरे भीमाच्या जन्माने इतिहास घडला प्रताप दादा, त्या भीम चळवळीचा शिपाई आहो मी. त्या भीम चळवळीचा शिपाई आहे. धम्म वाटेवरी पाऊल सदोदित पडू दे बाई, पडू दे बाई. धम्माच्या वाटेवरी पाऊल सदोदित पडू दे आणि जनकल्याण व्हावे असे काही घडू दे. नुसताच देखावा नको आहे बाई, नुसताच देखावा नको आहे बाई. अरे वाणीतून तुझ्या या समाजात थोडी रमाई कळू दे. वाणीतून करू दे. आणि म्हणून मनुवादी विचाराचा मलाही राग आहे, राग आहे. मनुवादी विचाराचा मलाही राग आहे. बा भीमाच्या विचाराने फुललेल्या विचाराचा हा बाग आहे. तू आहेस नागवंशाची नागिन, मग मी बी पण शब्दाने घाम फुटणारा ढाण्या वाघ. आई शब्दा वाघ आहे. भीमा तुझ्या बहुला जाऊन काल आलो. तू जन्मल्या
राहून काल आलो. जन्मला ठिकाणी राहून काल आलो. कार्यकर्ते आमच्या गणेशपुरातील सर्वांनी ऐकावं. भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो आणि तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो. अरे तू जन्मलाच तिथेच मान झुकली. बाबा ज्या मऊ मध्ये जन्म झाला बाबासाहेबांचा, तू जन्मलाच तेथेच मान झुकली आणि ती धूळ मी कपाळी लावून काल आलो. ती धूळनी कपाळी लावून काल आलो. संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज, इंग्लंड मध्ये बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज का म्हटलं? म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशात जर जन्मास आले असते तर आम्ही त्यांना भीमसुरी म्हटलो असतो. आणि म्हणून या जगामध्ये गाजतया साजरी होती. 1 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत. आणि म्हणून जगामध्ये गाजतया अशी हाय. विश्वाच्या सुखासाठी बुद्धाची शांती आली, बुद्धाची शांती आली आणि मानवाच्या विकासात ही नवी क्रांती आली. अरे 134
34 वर्षानंतर तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी पुन्हा आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. भीम जयंती हाय गया, भीम जयंती हाय, भीम जयंती हाय गया. नक्षा भारताचा बदलून गेला. या भारतात भीम जन्माला, नक्षा भारताचा बदलून गेला. आणि मग संविधान असे कुठे, संविधान असे कुठे शोधून यावा. देशात नाही संविधान, संविधान असे कुठे शोधून यावा. भीम जयंती हाय अशी, भीम जयंती हाय. संविधानाच्या आधी मनुचा कायदा होता. वर्ण व्यवस्था, मनु व्यवस्था ही आजही आहे बऱ्याचशा भागामध्ये. आणि म्हणून मनुवाद के खिलाफ आंबेडकरवाद पैदा हो गया. शेर सुनना भाई, मनुवाद के खिलाफ आंबेडकरवाद पैदा हो गया और इसलिए भारत देश का कायदा हो गया. मैडम, बाबासाहेब जन्मास आले नसते तर देशात कायदा सुव्यवस्था नांदली नसती. मनुवाद के खिलाफ आंबेडकरवाद पैदा हो गया, इसलिए भारत देश का कायदा हो गया. मरते दम तक जुल्म सितम नहीं मिटते प्रताप दादा. बाबा आंबेडकर आने से सबका फायदा हो गया. सगळे बांधव, सगळे तरुण भीम जयंतीच्या रॅलीमध्ये आमच्या आया बहिणी सर्व जल्लोष करतात, नाचतात. खरोखर तो आनंदाचा
दिवस असते. कारण अरे 12 महिने आम्ही पुस्तक वाचू, परंतु 12 महिन्यातून बाबासाहेबांच्या जयंतीला धरून नाचू, आम्ही आनंद व्यक्त करतो. आणि म्हणून निळ्या रंगात रंगुनिया जाई, निळ्या रंगात रंगुनिया जाई, धरती निडी निडी होऊन या जाई. निळ्या रंगात रंगुनिया जाई आणि धरती निडी निडी होऊन या जाई. सर्व महिलांनी टाळ्या सर्वांनी म्हणायच्या माझ्यासोबत. भीमावानी बाप साऱ्या, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये. त्या भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये मॅडम, कोरिया देशामध्ये जयंती साजरी झाली. मागे बघा, मागे बघा. माझा पुतण्या प्रचित ढोले यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. झुकेगा नहीं साला वो हिटलर भी झुक गया. क्या कहना है, सुनना भाई सब कार्यकर्ताओं को. झुकेगा नहीं साला वो हिटलर भी झुक गया, और आम्बेडकर जैसा कोई नहीं वो भी रुक गया. बाबा को देख के झुकेगा नहीं साला वो हिटलर भी झुक गया, आम्बेडकर जैसा कोई नहीं वो भी रुक गया. कोरिया देश में जयंती मनाकर प्रताप दादा बाबा साहब के विचारों पर किंग जॉन भी चलने सीख गया. भीमावानी बाप साऱ्या, बाबा साहब के विचारों पर किंग जॉन भी चलना सीख गया. इसलिए कहना है, अरे भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये, भीमावानी बाप साऱ्या जगामध्ये. भीम जयंती, भीम जयंती हाय अशी भीम जयंती हाय. जयंतीच्या दिवशी वर्गणी दिल्याशिवाय राहत नाही. किती कष्ट कराल पण बापाच्या जयंतीला वर्गणी देतात. आणि म्हणून गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू. अरे भीमरायाने दाखवलेली वाट हमेशा धरू. भले पोटाला चिमटा देऊ आणि उपाशी मरू. भीमरायाची लेकरे आम्ही भीम जयंती करू. भीम जयंती करू. आणि म्हणून दुनिया
भीमाचा गाजतो चहू बाजूने ढोल ताशा वाजतो दत्ता दुनिये भीमाचा गाजतो आणि चहू बाजूने ढोल ताशा वाजतो संपूर्ण भारत गर्दुनी आमचे भीमाचे लेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात है, क्या बात गाजावाजा असा होतो गाजावाजा असा होतो कुणाचाही गाजावाजा असा होतो कुणाचाही होते का असा गाजावाजा कुणाचा गाजावाजा होतो असा कुणाचाही नाही आणि मग अरे भीम जयंती हाय अशी भीम जयंती हाय गीताची शेवटची बात सादर करतो 130 करोड जनता आहे या भारताची या देशात 130 करोड जनता आहे भारताची अरे त्यात 134वी जयंती आहे बाबा भीमाची सगळ्याची जयंती झाली का कुण्या नेत्याची सगळ्या जयंती साजरी होत आहे माझ्या भीमाची आणि गीताचा शेवट या गीताचे कवी ज्ञानदीपजी बागळे यवतमाळहून लिहितात काय लिहितात ऐका महू गावाच्या सोहळ्याचा रंग आमचे सगळे माय बहिणी भाऊ बंद आपल्या जीवाची पर्वा न करता बाबासाहेबांच्या वंदनासाठी महूला जातात महू गावाच्या सोहळ्याचा रंग महू गावाच्या सोहळ्याचा रंग तो पाहुनिया होतो आज अरे भीम जयंती हाय अति